नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार. मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून हवामान अंदाजाचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दररोज दिसून जातील. मित्रांनो, मान्सूनने टप्प्याटप्प्याने आता संपूर्ण देश व्यापलेला असून सध्या देशाच्या पंजाबपासून मणिपूरपर्यंत पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळत आहे. इथं महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. सध्या राज्याच्या कोकण पट्ट्यासह घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे आणि ज्यामुळे पुढील 24 तासांमध्ये या भागात आपल्याला पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे. तर मित्रांनो, कोणते भाग आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टी भागासह सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिकच्या घाटमाथ्यावर ढगांची दाटी आपल्याला पावसाचा जोरदार सरींची हजेरी पाहायला मिळणार आहे. मात्र विदर्भात पावसाचा येलो अलर्ट हा हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे. दरम्यान येणाऱ्या 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असला तरीही त्यानंतर मात्र पावसाचा जोर आपल्याला ओसरल्याचं पाहायला मिळू शकतो आणि आणखी एक चिंता डोक्यावर काढताना दिसत आहे. तेव्हा येत्या काही दिवसांमध्ये ऊन पावसाचा खेळ देखील आपल्याला मित्रांनो पाहायला मिळू शकतो. तरी ते महाराष्ट्रात आता पावसाचं स्वरूप बदलण्याच्या तयारीत असतानाच देशभरात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार दिल्लीपासून उत्तर प्रदेशातील बहुतांश भागापर्यंत मान्सूनने मजल मारलेली आहे. तिथे दक्षिण भारतात पाऊस अविरत कोसळत असतानाच मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमालयापर्यंत त्याची हजेरी पाहायला देखील मित्रांनो मिळत आहे. तर मित्रांनो, हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये उत्तराखंडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय सिक्कीम, बिहार, आसाम, उप-हिमालय क्षेत्र, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि जम्मूपर्यंत मध्यम स्वरूपातील पावसाची हजेरी असेल. पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये राज्यासह देशात बहुतांश भागामध्ये दरड आणि भूस्खलनाच्या घटना घडण्याची भीती असल्यामुळे नागरिकांनाही यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तर मित्रांनो, ही होती आजची अपडेट. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना देखील शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.